कुठलंही वाहन वापरत असाल तर आगामी काळात या वाहनासाठी तुम्हाला HSRP अर्थात हाय सिक्युरिटी रजिस्टर्ड नंबर प्लेट अनिवार्य करण्यात आली आहे. ही नंबर प्लेट नसेल तर आरटीओ कडून तुमच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तर ही नंबर प्लेट नेमकी काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी आता पुणे आरटीओ मध्ये आलोय आणि माझ्यासोबत युवराज पाटील आहेत जे पुणे आरटीओ मध्ये अधिकारी आहेत. आपण थेट त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. सर, HSRP नंबर प्लेट म्हणजे नेमकं काय आहे? महाराष्ट्र शासनाने 23 डिसेंबर 2024 रोजी HSRP बाबत आदेश पारित केलेले आहेत. त्यानुसार 2019 पूर्वी उत्पादित असलेल्या सर्व वाहनांना म्हणजे त्या कोणत्याही प्रकारचं जरी वाहन असेल तरी त्याला HSRP बंधनकारक केलेलं आहे आणि याची मुदत ही एप्रिल 2025 पर्यंत दिलेली आहे. ओके. तोपर्यंत आपल्याला सर्वांना या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. सर, याचं वैशिष्ट्य नेमकं काय? आम्ही पाहतोय ही रेग्युलर नंबर प्लेटच दिसते, मात्र आधीची नंबर प्लेट आणि ही नंबर प्लेट याच्यामध्ये वेगळे पण असं काय? या नंबर प्लेटचं वैशिष्ट्य काय आहे? वैशिष्ट्य पाहायचं झालं तर ही नंबर प्लेट ही वाहनाच्या पुढील मागील बाजूस आणि विंडशील्ड वरती असणार आहे. याला एक युनिक पिन दिलेला असणार आहे ज्याची कनेक्टिव्हिटी वाहन चार प्रणालीशी असणार आहे, ज्यामुळे वाहनाच्या नंबर प्लेट मध्ये खाडाखोड करणे किंवा चुकीच्या कारणांसाठी वाहन वापरणे किंवा वाहन चोरी जाणे या सर्व बाबींना आळा बसू शकतो. सर, अजून एक मला प्रश्न विचारायचा आहे. 2019च्या आधीची म्हणजे सर्वच, म्हणजे आपण 2000चा असेल, 2010चा असेल किंवा 2015चा असेल, असं कुठलंही वाहन असेल तर त्याला ही नंबर प्लेट कंपल्सरी आहे? हो, 2019 पूर्वीचं कोणतंही मॉडेल असेल किंवा कोणतंही उत्पादित वर्ष असेल तर त्या सर्व वाहनांना ही नंबर प्लेट कंपल्सरी केलेली आहे. सर, ही नंबर प्लेट नेमकी मिळेल कुठे? समजा मला जर का ही नंबर प्लेट घ्यायची असेल तर मी कुठं याच्यासाठी अप्लिकेशन करणं गरजेचं आहे? महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत एकूण 3 झोन केलेले आहेत. या 3 झोन मध्ये पुणे हा विभाग झोन 1 मध्ये येतो आणि झोन 1 साठी सेवा पुरवठादार हे मेसर्स रोजमार्टा सेफ्टी लिमिटेड कंपनी यांच्यासाठी दिलेली आहे. आणि त्यांची जी वेबसाईट आहे ते www.mhsrp.com वरती या सुविधा उपलब्ध आहेत. म्हणजे तुम्ही आता जे सांगितलं तेवढ्यावरच आहे. आपण आधी कसं आहे की नंबर प्लेट घ्यायची असेल तर आपण बाहेर जाऊन कुणाकडनंही ती नंबर प्लेट घेऊ शकत होतो, आता असं करता येणार नाहीये? नाही, असं अजिबात करता येणार नाही. आपल्याला हे जे सेवा पुरवठादार महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेले आहेत त्यांच्याकडूनच घ्यावं असं मी आपल्या माध्यमाद्वारे विनंती करतो. ओके. सर, 2019च्या आधीच्या सर्व वाहनांना तुम्ही सांगता की बसून घेणं गरजेची आहे आणि 2019ची जी वाहनं आहेत त्यांचं काय? म्हणजे अशा वाहनांना ऑलरेडी आरटीओ कडून देण्यात आली आहे का? 2019 नंतर जी वाहनं उत्पादित झालेली आहेत त्या सर्व वाहनांना डीलर यांच्याकडूनच HSRP नंबर प्लेट ही देण्यात आलेली आहे. 2019 पूर्वीची जी वाहनं आहेत ती वाहनांना आपल्याला बंधनकारक केलेलं आहे, ती बसवणं अपेक्षित आहे. सर, समजा एखाद्या कुणाकडे तुम्ही सांगितलं की नंतर 1 मे पासून ही नंबर प्लेट कंपल्सरी आहे, ही एखाद्या वाहनावर जर का ही नंबर प्लेट नसेल तर आरटीओ कडून त्याच्यावर दंडात्मक कारवाई म्हणा किंवा अजून कशा प्रकारची कारवाई केली जाणार आहे? याबाबत मोटर वाहन कायदा व नियम याच्या अनुषंगाने याच्यावरती कार्यवाही करण्यात येईल. ओके, म्हणजे अजून काही ठरलं नाही ते? याबाबत मोटर वाहन कायदा याच्यानुसार कार्यवाही. ओके. आपण पाहिलं असेल हे नंबर प्लेट देण्यासाठी राज्य शासनाने काही वेंडर नियुक्त करण्यात आले आहेत आणि त्यांच्याकडूनच हे नंबर प्लेट जे आहे ते वाहन चालकांना मिळणार आहेत. सर, याच्यासाठी कॉस्ट किती आहे, खर्च किती येणार आहे? याच्यासाठी जी फीज लागणार आहे ती इन्क्लुडिंग GST असणार आहे. 2 व्हीलर आणि ट्रॅक्टर साठी 450 आहे, 3 व्हीलर साठी 500 रुपये आहे आणि हे सोडून इतर कुठलेही वाहन असेल तर 750 रुपये. ओके. सर, एक शेवटचा प्रश्न, ही नंबर प्लेट वाहन चालकांसाठी किंवा वाहनांसाठी गरजेची का? ही नंबर प्लेट वाहनांसाठी यासाठी आवश्यक आहे अशा प्रकारचे प्रसंग होऊ नये जे वाहन चोरी गेल्यामुळे आपल्याला पश्चाताप होतो. ओके. त्याचनंतर वाहनामध्ये छेडछाड केल्यानंतर सुद्धा आपल्याला काही गोष्टींचा पश्चाताप होतो. या सर्व गोष्टी होऊ नयेत म्हणून, त्याचबरोबर हे सर्व जर आपण सांभाळलं पाळलं तर राष्ट्रीय सुरक्षा सुद्धा बाधित राहील असं म्हणतो. सर, अजून एक प्रश्न, खरं तर संपूर्ण महाराष्ट्रात वाहनांची संख्या खूप मोठी आहे. आपण आता कालावधी एप्रिल शेवटचा एप्रिल दिलेला आहे, तर या संपूर्ण कालावधी संपूर्ण महाराष्ट्रातील वाहनांना हे नंबर प्लेट बसवणं शक्य होईल का? महाराष्ट्रामध्ये एकूण 3 झोन केलेले आहेत. यामध्ये प्रत्येक झोन मध्ये महाराष्ट्रातील
सर्व रिजनल आणि डेप्युटी ऑफिसर्स डिवाइड केलेले आहेत. बरं. त्यामुळे ज्या ज्या कंपन्यांना ही परवानगी दिलेली आहे या कंपन्या सक्षम असतात आणि या पूर्णपणे प्रयत्न करतील. ओके, तर आपण पाहू शकता HSRP हाय सिक्युरिटी रजिस्टर्ड नंबर प्लेट ही खर तर इथून पुढे प्रत्येक वाहनांना जी आहे ती अनिवार्य करण्यात आलेली आहे. खर तर सुरुवातीला 31 मार्च पर्यंत ही मुदत देण्यात आली होती, मात्र आता ही मुदत वाढवून 1 मे पासून ही संपूर्ण वाहनाला जी आहे ती ही नंबर प्लेट अनिवार्य करण्यात आली आहे. आणि जर का एखाद्या वाहनावर ही नंबर प्लेट नसेल तर अशा वाहनावर RTO कडून दंडात्मक कारवाई करण्यात आहे. पुण्याहून किरण शिंदे, लोकमत व्हिडिओ. Has the color of your portfolio gone from this to this?